नमस्कार. तर आज आपले एक 4 वाजता म्हणजे शेतात आलो. शेतात आल्यानंतर माझ्या शेतातलं माझे काही चुका मला अनुभवायला म्हणजे मला जाणून आल्या, की बा आपल्या या ठिकाणी काहीतरी चुकलं होतं. मग हा छोटासा ब्लॉग तुम्हाला काढायचं सांगायचं एकच की बाबा ज्यावेळेस तुम्ही लागवड करत असाल त्यावेळेस तुमच्या काही गोष्टी चुकत असल्या तर तुम्ही त्या चुकू नका. तर तुमची लागवड करत असताना ज्यावेळेस तुम्ही बेणं कुठल्या क्वालिटीचं आहे, काय आहे ते पण अवश्य बघा बरं का. कारण ते बघणं गरजेचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण कांडे टाकतो आणि कांडे टाकल्यानंतर त्याचा फुटवा होत असताना त्याचा सुरुवातीचा जो काय कोंब निघत असतो पहिला स्टार्टचा, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची बळकटी पाहिजे, तो चांगला धंदाकट पाहिजे, तरच त्याला होणारा फुटवा असेल किंवा त्याची जी काय वाढ होणार आहे ती पण चांगली होत असते. पण मग माझ्या रानात काय झालं होतं माहिती आहे का, ज्यावेळेस मी बेणं टाकलं त्यावेळेस काय गोष्टी माझ्या हुकल्या. बेण्याची जी काय क्वालिटी आहे ती बेण्याची क्वालिटी थोडीशी मला लो भेटली. मग त्याच्यानंतर काय डोळं खराब निघालं. मग माझी लागवड झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये मी ही ऊस चांगला बऱ्यापैकी मोठा झाल्यानंतर मग मी पुन्हा फिरशी नवीन रोपं लावली होती किंवा डोळं लावून घेतलं होतं. काही ठिकाणी डोळं लावलं, काही ठिकाणी कांडी टाकली होती. पण त्याचा परिणाम काय झाला की याची सावली याच्यावरती पडायला लागली. त्यामुळं ह्याला सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात मिळाला. मस्त खायला वगैरे ह्या बाकीच्यापेक्षा पण ह्याला जास्त प्रमाणात आहे, पण तरी पण ह्याची काय म्हणावशी वाढ होईना. मग आता ह्या दोन्ही बेटातलं आता ही बेट आणि ही कल बेट याच्या दोन्हीच्या मधलं जे काय अंतर आहे हे कवर कसं जरी करायचं म्हणलं तरी कवर होत नाही. मग ह्याच्यामध्ये तोटा काय आपला झाला की ह्या ठिकाणचं जे काय मी म्हणतो 5 असेल 10 असेल जे काय 7 8 9 जे काय ऊस आहे ती याची मर झाल्यामुळं ॲव्हरेजमध्ये फरक पडणार. मग असं जर एकरभरामध्ये जर अशा गोष्टी होत असल्या तर या ठिकाणी आपला लॉसच आहे. तर मग लागवड करायच्या वेळेस काय करायचं माहिती आहे का, बेण्याची क्वालिटी बघायची, बेणं कुठल्या पद्धतीचं आहे, कांडे तापताना व्यवस्थित डोळावरती पडतो आहे का किंवा क्रॉस पडतो आहे का, या गोष्टीचे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ऊसामध्ये तुम्ही जेवढं काय तुम्ही लक्ष द्याल तेवढं तुमच्या फायद्याचंच राहणार आहे. मग याच्यामध्ये माझ्या काही गोष्टी अशा चुकल्या तर तुमच्या चुकू देऊ नका की जेणेकरून तुमचा लॉस होईल आणि आपल्या टनेजला फरक पडेल. एक तर मग पीक व्यवस्थित आलं तर बरा बेत आहे, त्याच्यातनं उत्पन्न मिळणारं ते पण चांगलंच मिळायला पाहिजे, तरच सगळ्या गोष्टी बऱ्या येत्या. मग झालं काय माहिती आहे का, त्याच्यानंतर मी रोपाची चौकशी केली. रोपं काय म्हणावशी मिळालं झालं, त्यात टेम्परेचर जास्त, त्या टेम्परेचरमुळे ह्याच्या मुळ्या पकडणं झाल्या. मग ह्याच्यामुळं झालं काय विषय माहीत आहे का की ह्याच्यामध्ये टाईम गेल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी काय अशा आपल्या हुकल्या. आता बऱ्याच ठिकाणी बाकीचा ऊस सगळा एकदम ओके आहे, चांगल्या प्रकारचा फुटवा आहे, चांगल्या प्रकारची टवटवी आहे, सगळं काय एकदम व्यवस्थित आहे. पण असं काय ज्या ठिकाणी असे काय गोष्टी आपल्या चुकल्या त्या किंवा काय चूक झाली आहे त्या ठिकाणी ऊस नॉर्मली असा दबलेला आहे. मग जर समजा सरसकट जर ऊस चांगल्या प्रकारचा असेल तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. ज्या ठिकाणी काय फुटवा कमी आहे तर त्या फुटव्याच्या वेळेस ज्यावेळेस त्याला बाबा आपण जेटा जो असतो तो काढायला पाहिजे होता, तर ते पण हुकलं. मग त्यामुळं अशा ठिकाणी काय ठिकाणी थोडंसं नॉर्मली फुटवा कमी आहे. मग ह्याचं काय करायला होतं, नियोजन त्या पिरियडला करायला पाहिजे होतं. मग त्या चुका झालेल्या हे आपल्या लक्षात आल्या, परंतु तो टाईम निघून गेला. मग टाईम निघून गेल्यानंतर मग त्या गोष्टीचा उपयोग नाही ना. मग बाबा ह्याचा जेटा असेल किंवा ह्याला मटेरियलची मात्रा असेल किंवा फवारणी असलेल्या किंवा टॉनिक असेल, हे सगळं काय करण्यात आलं, पण जे काही जेटा काढायला होता तो काढला नाही. त्याच्यामुळं ती चूक झाली. ती चूक आज मी तिला आपल्याला भोवती आहे. आता बाकीच्या ठिकाणचा फुटवा आणि या ठिकाणचा फुटवा आज जर साम्य जर त्यांचं कंपॅरिझन केलं ना तर या ठिकाणी कमीच आहे. 1 2 3 4 5 कोंबर आहेत आणि त्या ठिकाणी बघा तिकडं आपण जेटा काढला होता तर त्या ठिकाणी फुटवा अतिशय उत्तम प्रकारचा आहे. तर यासाठी काय करायला पाहिजे होतं की ज्या त्या वेळेस जो तो निर्णय घ्यायला पाहिजे होता ते आपलं हुकलं. तर तुम्ही अशी लागवड करताना तुम्ही पण अशा पद्धतीने करा की जेणेकरून तुमच्यामध्ये टनेजमध्ये फरक पडणार नाही किंवा तुम्हाला उत्पन्न कमी भेटायचं नाही. यासाठी तुम्ही काळजीपूर्वक ऊस पद्धत लागवड करताना 4.5 फूट करा किंवा 4 किंवा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सोयीनुसार करते. तर तुम्ही अशा प्रकारे केलं तरी पण चालू शकतं. अक्षरशः घामानं डबडबला बळीराजा, पण काय अडचण नाही असू द्या. तर ह्या गोष्टींचं लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हा छोटासा ब्लॉग माझा ऊसाच्या संदर्भात कसा वाटला, फुटवा कसा व्हायला पाहिजे आणि लागवड करताना बियाण्याची क्वालिटी काय पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं अवश्य सांगा.
या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. धन्यवाद.